मी ऐकले पेन सुद्धा आपल्याला घेऊन जावं लागत नाही, ही गोष्ट कितपत खरी आहे? पेन सुद्धा ते आपल्याला देतात का? नवोदयचे जेवढे काही विद्यार्थी आहे ना त्यांचा लाभ बघा, इयत्ता 12वी पर्यंत गव्हर्नमेंट सगळं काही फ्री देते, सगळं काही फ्री. खेडगावमध्ये एक मुलगी होती, ती आता याला सिलेक्ट झाली आहे, तुला माहिती का? ते एक IAS ऑफिसर झाली आहे त्या खेडगावची. जर तुमची रिक्वेस्ट असेल की सर स्पेशल युट्यूब वरती नवोदयचे क्लासेस चालू करा. दीनदलितांच्या उद्धारा केले जीवाचे रान, दीनदलितांच्या उद्धारा केले जीवाचे रान, भारतीय राज्य घटनेचे. नमस्कार, मी रोशन तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन फ्रेश करकरीत इंटरव्ह्यूच्या व्लॉगमध्ये स्वागत करतो. आज आपल्या समवेत इयत्ता 7वीचा विद्यार्थी आहे, सिद्धार्थ धुनबळे त्याचं नाव आहे. तो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुसळगाव या ठिकाणी शिकलेला आहे आणि त्याचं सिलेक्शन 2 वर्षापूर्वी नवोदयच्या विद्यालयामध्ये झालं होतं. म्हणजे त्याने 5वीला असताना नवोदयचे पेपर दिले होते आणि त्याच्यामध्ये त्याचं सिलेक्शन झालं होतं. आता त्या सिलेक्शनच्या मागे त्याचं कारण काय, त्याने कशा प्रकारची मेहनत घेतली, कशा प्रकारचा अभ्यास त्याने केला, अभ्यासाची स्ट्रॅटेजी काय होती, सध्या तो आता कोणत्या शाळेत शिकतोय, तिथं कशा प्रकारचं मॅनेजमेंट आहे, बरोबर आहे. आणि महत्वाची गोष्ट, तिथं हॉस्टेलवरती राहतोय, मग हॉस्टेलची सुविधा कशी आहे, तिथं जेवण वगैरे कसं आहे. आता मागेच आपण 15 ते 20 दिवसापूर्वी मधुमिता आणि प्रणव या 2 विद्यार्थ्यांची आपण इंटरव्ह्यू घेतली होती आणि महत्वाची गोष्ट अशी जबरदस्त ती व्हायरल झाली आहे. आतापर्यंत जवळपास 40K म्हणजे 40,000 व्ह्यूज त्याला आलेत आणि 1 मिलियन इम्प्रेशन युट्यूब कडून त्या व्हिडिओवरती पडलेत. 10 लाखाच्या वरती ते लोकांपर्यंत ते पोहोचले. अशाच प्रकारची स्ट्रॅटेजी घेऊन परत आपण आलोय. आता विद्यार्थ्यांना प्रश्न पडतोय कसं, ठीक आहे आम्ही नवोदयची एक्झाम पास झालो, पण मग तिथं कोणत्या कॉलेजला जावं लागतं, कोणत्या शाळेत जावं लागतं, तिथं राहण्याची सुविधा काय, तिथं खाण्याची पिण्याची सगळी सुविधा कशी आहे, आज सगळं आपण सिद्धार्थ धुनबळे या विद्यार्थ्यांकडून जाणून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहे. तिथं कशा प्रकारे शिकवलं जातं, कोणता पॅटर्न आहे, CBSE ICSE महाराष्ट्र बोर्डाचा पॅटर्न आहे, कशा प्रकारे कितवीपर्यंत शाळा असती, एका वर्गामध्ये किती विद्यार्थी असतात, हसत खेळत या सगळ्या गोष्टी आपण त्याच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. मला एक गोष्ट त्याच्याबद्दल सांगावीशी वाटते. 2 वर्षापूर्वी मी एक शॉर्ट फिल्म बनवायचा प्रयत्नात होतो आणि त्याच्यामध्ये मराठी शाळेमध्ये मी ऑडिशन घेतली होती. त्याच्यामध्ये हा सिद्धार्थ धुनबळे हा सिलेक्ट झाला होता. त्याने एक ऍक्ट केला होता, तो कॉमेडी ऍक्ट होता दादागिरीची. ऑलरेडी तो त्यावेळेस त्याचा नेचर थोडा आहे ना, लय असा शाउटिंग टाईप होता बरं का, लय मजा करायचा तो. पण आता तो एकदम शांत झालाय. संत पाणी वाहताना कसं मजा येते तसा तो एकदम शांत झालाय. नवोदयची पेपर पास झालाय, आता नवोदयच्या शाळेमध्ये शिकतोय. आणि जाणून घेऊयात आज आपण सिद्धार्थ कडून. सिद्धार्थ, तू जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिकला, बरोबर आहे, पण आता कोणत्या शाळेत आहे? जवाहर नवोदय विद्यालय खेडगाव नाशिक. खेडगाव नाशिक म्हणजे ते कोणत्या तालुक्यात वगैरे पडतं? ते दिंडोरी तालुक्यात पडतं. दिंडोरी तालुक्यामध्ये खेडगाव नाशिक जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी तो जवाहर विद्यालयामध्ये शिकतोय. बरं, आता तू इयत्ता 7वी मध्ये शिकतोय, बरोबर आहे. एका क्लासमध्ये किती विद्यार्थी असतात? एका क्लासमध्ये 40 विद्यार्थी असतात, जवळपास 40 विद्यार्थी असतात. आणि मग पूर्ण नाशिक जिल्ह्यामधले विद्यार्थी त्या ठिकाणी असतील. तुझ्या क्लासमध्ये कोणकोणत्या तालुक्याचे विद्यार्थी आहे? जेवढे आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये सुरगाणा, सिन्नर, चांदवड अशा तालुक्यात, पेठ वगैरे, हो, म्हणजे सगळ्या तालुक्यांचे विद्यार्थी एका वर्गामध्ये सेट केलेले असतात. आणि ज्या वेळेस तू 5वीला असताना पेपर दिला, तुझं सिलेक्शन झालं, त्यावेळेस तू मगाशी बोलला मला की तू 6वीला गेल्यानंतर तुझा रिझल्ट लागला होता, बरोबर आहे. पण ज्यावेळेस रिझल्ट लागला त्यावेळेस तुझी भावना काय होती? ज्यावेळेस रिझल्ट लागला त्यावेळेस मला खूपच आनंद झाला होता, कारण मी अभ्यास वगैरे जेवढा केला तर मला खात्री होती की माझा रिझल्ट चांगला येईल आणि मी चांगल्या मार्काने पास होईल आणि फर्स्ट लिस्ट मध्येच तिकडे जाईल. वा, हे झालं तुझ्या भावनांचं. तुझ्या घरच्यांच्या काय भावना होत्या? माझ्या घरच्यांना मी खात्री होती की मी जेवढा अभ्यास करायचो, मी रात्री साधारणतः 11, 11:30 पर्यंत जागायचो. त्यामुळे माझ्या परिवाराला पण खात्री होती की ते सिलेक्शन होईल. हो. वा, म्हणजे परिवाराला पण खात्री असली पाहिजे. आपण पोराला काय देतोय, नुसतं काजू बदाम खाऊन मुलांची अक्कल वाढते अशातला भाग नाहीये. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे खस्ता खाल्ल्या पाहिजे, संघर्षाचा सामना केला पाहिजे. जे विद्यार्थी संघर्षाचा सामना करतात ते नेहमी प्रॉब्लेम वरती मात करतात आणि असे विद्यार्थी
नवोदयची असेल, स्कॉलरशिप असेल, मंथन असेल, प्रत्येक परीक्षेमध्ये पास होऊन त्या ठिकाणी त्यांचं सिलेक्शन होतं. आता जवळपास 80 विद्यार्थ्यांमध्ये सिलेक्शन तुझं झालं. हो. मग तुझ्या बॅचला पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये किती विद्यार्थी होते तुला माहिती आहे का? पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये 80 विद्यार्थी होते. 80 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं इथपर्यंत खरं आहे. पण मी सांगतो 19,000 काहीतरी विद्यार्थी होते टोटल, आणि त्या 19,000 विद्यार्थ्यांमध्ये फक्त 80 विद्यार्थी घेतले जातात. प्रत्येक जवाहर नवोदयचं जे विद्यालय असतं त्या विद्यालयामध्ये 80 विद्यार्थी घेतले जातात, आणि त्या 80 विद्यार्थ्यांमध्ये फक्त एकाचं सिलेक्शन झालं होतं. तो आज आपल्या समोर बसलाय. बरं, तुझी अभ्यासाची स्ट्रॅटेजी काय होती? तू अभ्यास कशा प्रकारे केला? माझ्या ज्या पहिल्या स्कूलच्या मॅम होत्या श्रीमती रोगले मॅडम, त्या ज्या क्लासमध्ये होत्या त्यांनी नवोदय सिरियस घेतलं होतं आमचं, आणि त्या दररोज क्लास घ्यायच्या. त्या पहिले काय करायच्या, सकाळी असेंब्ली झाल्यानंतर पहिल्या पिरियड पासून तर जेवणापर्यंत त्या सगळ्या बाकीच्या मुलांना शिकवायच्या ज्या नवोदयच्या पेपरला नाही बसलेले. त्यानंतर जेवणानंतर 2 वाजेच्या नंतर 5 वाजेपर्यंत त्या आमचा क्लास घ्यायच्या, आणि त्यांनी नवोदयच्या पिरियड मध्ये आम्हाला कधी खेळायला पण सोडलं नाही, आणि आम्ही खेळायचं. म्हणजे एखाद्या मुलाचं यशस्वी होण्यामाग किंवा मुलीचं यशस्वी होण्यामाग एका शिक्षकाचा हात असतो हे सांगायला हरकत नाही. म्हणून ते म्हणतात ना, गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वरा. गुरु खूप महत्वाचा असतो. संघर्षामध्ये जर एखादा विद्यार्थी सापडलाय त्यातून बाहेर काढण्याचं काम हे गुरु करत असतं. हे झालं तुझ्या शाळेतलं. तू घरी अभ्यास कशा प्रकारे करत होता? मी संध्याकाळी 5 वाजेच्या आल्यानंतर मॅमने 2019चं एक सॅम्पल म्हणून एक पुस्तक दिलेलं होतं, आणि नवोदयचं पण जे पुस्तक वगैरे होते ते बी माझ्याकडे 2-3 होते. मग त्याच्यातले मी सॅम्पल पेपर सोडवायचे. सकाळी उठल्यापासून तुझं रुटीन कसं असायचं? किती वाजता उठायचा? शाळेतला आवरायचं वगैरे, मग ते सकाळी नवोदयचा अभ्यास करायचा का? किती वेळ तू अभ्यास केला? किती दिवस अभ्यास केला? का काही महिन्यांपासून, काही वर्षांपासून तुझी तयारी चालू आहे? मी 5वी पासून तयारी करतो. 5वी म्हणजे 5वीच्याच वर्षापासून तू तयारी केली? 5वीची जेव्हा स्टार्टिंग झाली तेव्हा. अच्छा, वा. म्हणजे लगातार तू जवळपास 6-1 महिने प्रॅक्टिस केली असेल. पूर्ण वर्ष प्रॅक्टिस केली, तेव्हा तो पेपर द्यायला तयार झालाय आणि त्याने एक्झाम दिली. सकाळी टाइम टेबल कसं असायचं तुझं शाळेपर्यंत जाऊपर्यंत? मी 6-6:30 वाजता उठायचं वगैरे, आवरायचं वगैरे, आणि मॅम आम्हाला लवकर बोलवायच्या क्लास वगैरे घेण्यासाठी. म्हणून 9 वाजता क्लास घ्यायच्या त्या, म्हणून ते 8:30-9:45 मी निघून जायचो. अच्छा. सगळं वगैरे आवरून, आणि त्याच्या आधी काही प्रॅक्टिस वगैरे करून घ्यायचं. मग त्या 9 वाजता आल्या का ते आम्हाला सूत्र वगैरे शिकवायच्या, रिव्हिजन वगैरे. हो. आणि त्याच्यानंतर मग सॅम्पल पेपर सोडवायला द्यायचे. त्याचा एक टायमिंग असायचा, आणि प्रत्येक पुस्तकाच्या माग हे असायचं क्वेश्चन आन्सर्स असतात, आपण लगेच चेक करायचे ते. हो. आणि मग त्याच्यानंतर मग मला पहिले कमी पडायचे, पण नंतर प्रॅक्टिस वगैरे होत गेली, आणि मग चांगले मार्क पडायला लागले. एक गोष्ट मला सांगावीशी वाटते, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सरावाने माणूस परिपक्व बनतो. फालतू असं कोणी नाही का आजच जन्माला आला लगेच सिंगर झाला. खूप वर्षांची प्रॅक्टिस त्याच्या मागे असते. प्रॅक्टिसने माणूस घडतो. तसा हा प्रॅक्टिसने घडलाय. सुरुवातीला प्रॅक्टिस टेस्टमध्ये त्याला कमी मार्क पडायचे, पण त्याने जसे जसे ती सराव चालू केला नंतर त्याला चांगले मार्क पडायला लागले. आपल्या आता नव्याने नवोदयचे जे पेपर देणारे विद्यार्थी आहेत त्यांना माहित नाहीये किती मार्काचा पेपर असतो, कोणकोणते सब्जेक्ट त्याच्यामध्ये असतात, ओके, कोणतं पुस्तक आहे, त्याचा अभ्यास केला पाहिजे. हे थोडं सांग बरं आपल्या विद्यार्थ्यांना, नेमकं कशी स्ट्रॅटेजी असते ती. 80 प्रश्नांचा पेपर असतो आणि त्याच्यामध्ये 100 मार्क असतात. पहिले 40 प्रश्न हे बुद्धिमत्तावर असतात, त्या आकृत्या वगैरे, त्यांच्यासाठी त्यांना 50 मार्क असतात. 40 प्रश्न असतात बुद्धिमत्तेचे, त्यासाठी 50 मार्क असतात. म्हणजे काही क्वेश्चन 2 मार्काला असतील? नाही, एक प्रश्न 1.25 मार्काला. ओके, गुड. एक प्रश्न 1.25 मार्काला. ओके. 20 प्रश्न गणिताचे असतात, जे मेन असतं, त्याच्यावर 25 मार्क असतात. आणि एका उत्तरावर 5 प्रश्न असतात. मग असे 4 उत्तरे, म्हणजे 20 प्रश्न, आणि 20 प्रश्नावर 25 मार्क. अच्छा. 50, 25, 25, 100. म्हणजे मानसिक चाचणी, बरोबर आहे, गणित,
आणि एक बुद्धिमत्ता, असे टोटल 3 पेपर. म्हणजे टोटल हा 25-25 आणि 50 असा 100 मार्काचा पॅटर्न असतो. आता तुझं सगळ्यात जास्त प्रभुत्व कोणत्या विषयावरती होतं? प्रभुत्व म्हणजे तुला सगळ्यात जास्त कोणता विषय त्याच्यामध्ये आवडायचा? मॅथ असेल, बुद्धिमत्ता असेल, भाषा अभ्यास असेल? मला सर्वात जास्त गणित आवडायचं, कारण त्याच्यावरच सगळं अवलंबून असायचं. जर आपल्याला त्याच्यात 16च्या वरती मार्क नाही पडले तर आपला नंबर नाही. वा, एक महत्वाची गोष्ट आजच्या व्हिडिओतून कळाली, 16च्या वरती मार्क त्याला पाहिजे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मॅथ हा स्कोरिंगचा विषय. ज्याला मॅथला चांगले मार्क पडतील तो नंबर काढू शकतो, अन्यथा नंबर यायचे चान्सेस कमी असतात. बाकीच्या बुद्धिमत्ता असेल, भाषा अभ्यास असेल त्याच्यामध्ये मार्क काढता येतात. मॅथ एकमेव असा सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये स्टेपला सुद्धा मार्क असतात. आता हे तर ऑनलाईन ऑप्शन असतात, पेपर त्याचे तसे असतात, गोलाकार वगैरे करायचं असतं त्याच्यामध्ये. ओके, माझा पुढचा प्रश्न तुला असा आहे, आता ज्या वेळेस तू खेडगावला गेला, बरोबर आहे, 2 वर्षापासून तू तिथं शिकतोय, 6वी झालं, आता ही 7वीचं वर्ष आहे तुझं, बरोबर आहे. आता लेटेस्ट पेपर तुझे झाले असतील. हो. आत्ताचे पेपर कसे गेले तुला? आताचे पेपर चांगले गेलेत, मला 100% पैकी 76%. वा, रिझल्ट तुला 76 लागलाय का? हो. तुझं अभिनंदन. 1 मेला त्याचा रिझल्ट लागलाय. 100 आउट ऑफ 76 मार्क त्याला पडले. आणि तिथं शिक्षण कसं आहे, कोणत्या पॅटर्न मध्ये काय? आता तिथे सीबीएसई पॅटर्न असतो, सेंट्रल बोर्डचा पॅटर्न आहे. हो. ओके, म्हणजे टोटल ओव्हरऑल सगळे सब्जेक्ट तुला इंग्लिश मध्ये असतील? नाही, मग काही सब्जेक्ट हिंदी मधून असतात, बाकी इंग्लिश मध्ये. हिंदी मधून म्हणजे थोडं एक्सप्लेन कर, कोणते सब्जेक्ट हिंदी मधून असतील? SST, सोशल सायन्स आणि हिंदीतूनच असतो. ओके, अजून आणखी बाकी मराठीतून आहे का? हो, मराठी. ओके, गुड. सीबीएसई पॅटर्न आहे, नव्याने पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची गोष्ट आहे. आता इथून पुढचा व्हिडिओ तो तिथं गेल्यानंतर काय त्याची स्ट्रॅटेजी आहे हे सांगायवरती आपण चालू केलंय. आता थोडी तिथं परिस्थिती सांगा मला, कॉलेज कसं आहे, ती शाळा कशी आहे, ती महाविद्यालय कसं आहे, 80 विद्यार्थी तिथं सिलेक्ट झालेले आहेत, त्यांच्या तुझ्या गाठीभेटी झाल्या आहेत का? एका वर्गात 40 मुलं आहेत, त्यांची तुझी मैत्री झाली आहे का? कसं आहे वातावरण एकंदरीत तिथं? तिथे काय असतं, स्कूलमध्ये ना 2 फ्लोअर असतात. तिथे 9वी ते 12वी खालच्या फ्लोअर मध्ये असतात आणि 6वी ते 8वी वरच्या फ्लोअर मध्ये असतात. अच्छा, ओके. आणि एक गोष्ट सांग, ज्या वेळेस तू इथून गेला डायरेक्ट तिथं हॉस्टेलवरती, हॉस्टेलची सुविधा कशी आहे? तू इथून कपडे वगैरे घेऊन गेलता का? मी ऐकलं पेन सुद्धा आपल्याला घेऊन जावं लागत नाही, ही गोष्ट कितपत खरी आहे? पेन सुद्धा ते आपल्याला देतात का? हो, बॅग, कपडे वगैरे, स्कूल ड्रेस, हाऊस टी शर्ट, ट्रॅक सूट वगैरे ते देतात. बॅग पण 6वीच्या वर्षात ते देतात. अच्छा, एकदम महत्वाची गोष्ट आहे. नवोदयचे जेवढे काही विद्यार्थी आहे ना, त्यांचा लाभ बघा. इयत्ता 12वी पर्यंत गव्हर्नमेंट सगळं काही फ्री देते, सगळं काही फ्री, पेनासहित, कपड्यासहित, बॅग सहित, नोटबुक सहित सगळ्या गोष्टी फ्री आहे. मग आपल्या विद्यार्थ्यांनी का अभ्यास करू नये नवोदयचा? बरं, ग्रामीण भागातल्या पालकांना ही गोष्ट माहित नाही, नवोदय काय असते, मंथन काय असते, स्कॉलरशिप काय असते. शिक्षक फक्त म्हणतात तुमच्या पोरांना या पेपरला बसवा. अरे पण त्याला ते समजून सांगा याचा पुढचा लाभ काय. लाभ जर समजला ना तर चांगल्या गोष्टी माणसाच्या लक्षात येतात, तर माणूस प्रॉफिटच्या मागे पळतो. एखाद्या दुकानात जर माणूस कपडे घ्यायला जर गेला ना, माणूस बघतो कमी किमतीचे कपडे किंवा ज्या ठिकाणी कपड्यांवरती जास्त डिस्काउंट आहे त्या ठिकाणीच माणूस कपडे घेतो, बरोबर की नाही? अशा प्रकारचा लाभ तुम्ही शिक्षकांनी त्या पालकांना, त्या विद्यार्थ्यांना समजून सांगा. सिद्धार्थ सारखा मुलगा आहे, जर एवढ्या मिडल क्लास फॅमिलीमधून जर तो तिकडे गेलाय तर बाकीची मुलं का जाऊ शकत नाही? ओके, तू ह्या गोष्टीसाठी कोणता क्लास वगैरे लावला होता का? नाही, मॅम इतकं चांगलं शिकवायचं की मला क्लासची गरज नाही पडली. म्हणजे एकमेव रोखले मॅडम आहे त्या तुला शिकवायच्या? हो. बाकी अजून दुसरे कोणी शिक्षक होते का? नाही. ओके, आता महत्वाची गोष्ट मला ही सांगायची, रोखले मॅडमचा मुलगा प्रणव तो ह्या वर्षी सिलेक्ट झालाय नवोदयमध्ये. त्याची इंटरव्ह्यू आपण घेतली आहे. मागचे 1-2 व्हिडिओ तुम्ही जर बघितलेत, मी सांगितलं तो बराच व्हायरल झाला तो व्हिडिओ तुम्ही बघा. तो रोखले मॅडमचाच मुलगा आहे, जे आता माझ्या मते आता पहिल्याला शिकवतात. आता तिथं शिक्षण कशा प्रकारे दिलं जातं? शिक्षण प्रत्येक सब्जेक्टला एक टीचर असतो. अच्छा, अजून काही वेगळं? प्रत्येक शिक्षकाची शिकवण्याची जी पद्धत आहे ती वेगवेगळी असते आणि
6वीच्या क्लास टीचर आपण जर 7th ला गेलो तर त्या आपल्याकडे नाही येणार, ते 6 क्लास राहतील 7th. अच्छा, म्हणजे जिल्हा परिषदेमध्ये जी शिक्षण प्रणाली आहे, बरोबर आहे, पहिलेला जर एखाद्या विद्यार्थी शिकला तेच मॅडम पुढे येते. हो. पण हे सीबीएसई पॅटर्न असल्यामुळं, गव्हर्नमेंटचं सेंट्रल बोर्डचा पॅटर्न असल्यामुळं इथं पद्धत वेगळी आहे. इथं प्रत्येक सब्जेक्टला प्रत्येक वेळी वेगवेगळे शिक्षक आहेत, ही महत्वाची गोष्ट आहे. आता मला थोडं हॉस्टेलचं ते गणित समजून सांग. जेवणाची पद्धत कशी आहे? समजा आता नवीन एखादा विद्यार्थी तिथं जाणार आहे, आता समजा मधुमिता आहे, प्रणव आहे, आपले ते विद्यार्थी तुझ्या शाळेमध्ये येणार आहे, बरोबर, एकाच शाळेत तुम्ही राहणार आहे, तिथं त्यांना समजण्यासाठी ते जेवणाची पद्धत वगैरे काय आहे, सगळं सकाळपासूनचा डाटा मला सांग. म्हणजे सकाळी उठल्यानंतर काय नाश्ता वगैरे, दुपारचं जेवण, संध्याकाळी तू मगाशी बोलता बोलता मला बोलला सर तिथं स्नॅक दिलं जातं, बरोबर, इव्हिनिंगच्या टायमिंगला. पण संध्याकाळचं कसं असतं हे थोडं समजून सांग. सकाळी ते ऋतूनुसार ते उठवतात. उन्हाळा असेल तर 5 वाजता, हिवाळा असेल तर 6 वाजता, पावसाळा असेल तर 5:30, असं त्यांचं शेड्यूल असतं. सकाळी मॉर्निंग पीटी होते, त्याच्यात आपल्याला व्यायाम वगैरे, पळावता वगैरे. मग त्याच्यासाठी ग्राउंडवर जायचं असतं. ग्राउंडवरून परत आल्यावर आपलं आवरायचं 7 वाजेपर्यंत. तर रोज 7 वाजता स्कूलमध्ये जायचं आणि 7 वाजता गेलं की 7:15 असेंब्ली स्टार्ट होते. असेंब्ली स्टार्ट झाली का मग 7:40 पर्यंत ती संपते आणि 7:40ला फर्स्ट लेक्चर स्टार्ट होतो. ते प्रत्येक ऋतूला वेगवेगळ्या लेक्चरचा वेगवेगळा टायमिंग असतो. ऋतूनुसार ते ठरवता. म्हणजे शाळेचा टायमिंग मध्ये बदल होतो का? हो, ऋतूनुसार. ओके. उन्हाळ्यामध्ये असेल तर सकाळची शाळा, आता उन्हाळ्यामध्ये सकाळची शाळा, हिवाळ्यामध्ये मग 10 वगैरे 11, 10च्या आसपास राहत असेल. नाही, 8 वाजता. सकाळी 8 वाजता का? म्हणजे ही महत्वाची गोष्ट, याला प्लॅनिंग म्हणतात. प्रत्येक गोष्टी ही प्लॅनिंग नुसारच केली पाहिजे. तर आपण ते मेस वगैरे सांगत होतो, ते कसं आहे तिथं हॉस्टेलवरती? 2 पहिले लेक्चर झाले का त्याच्यानंतर मेसवर सोडता. मेसवरून परत नाश्ता करून झालं का दूध वगैरे देता, बॉर्नव्हिटा वगैरे. ती परत जर आपण स्कूलवर आलो तर मग परत 3 लेक्चर होता आणि रिसेस होते. रिसेसमध्ये जेवण नसतं, आपल्याला टॉयलेट वॉशरूम वगैरे 10 मिनिटासाठी. ओके. आणि परत 3 लेक्चर झाले का जेवणाला जायचं आपण. आणि मग जेवण वगैरे झालं का आपण हॉस्टेलवर आराम करण्यासाठी जातो. या उन्हाळ्यात आरामाची हे जास्त असते, कारण की दुपारचं ऊन जास्त असतं, म्हणून ते 3 तासाचा आराम देतात. ओके. नंतर मग संध्याकाळचं कसं आहे? नंतर मग 4 वाजेपर्यंत झालं का आराम वगैरे. ते हिवाळ्यात तसं 3 वाजता असतं, पण उन्हाळ्यामध्ये 4-5 वाजेपर्यंत. हो. मग परत रेमेडियलला जायचं. शिक्षक वगैरे काही शिकवत असतील तर ते शिकवतील. प्रत्येक क्लासवर रेमेडियल लाईव्ह स्टडीला एक टीचर देता. मला ते समजून सांग, रेमेडियल लाईव्ह काय बोलला ते समजून सांग. ते रेमेडियल म्हणजे 3 ते 4:30 वाजेपर्यंतच स्टडी. सध्या ते 4 ते 5 स्टडी आहे आणि मग त्याला रेमेडियल बोलतात तिथे. अच्छा, म्हणजे ते शिक्षणा व्यतिरिक्त एक्स्ट्रा नॉलेज साठी आहे. हो. ओके, गुड. त्याच्यामुळे सीबीएसई पॅटर्नचे किंवा मग जवाहर नवोदय विद्यालयातले मुलं एमपीएससी युपीएससी ला जास्त क्रॅक करतायत. आताच लेटेस्ट त्याच खेडगावमध्ये एक मुलगी होती, ती आता माझ्या मते याला सिलेक्ट झाली आहे. तुला माहिती आहे का ते? एक IAS ऑफिसर झाली आहे त्या खेडेगावची ती एक मुलगी. ही महत्वाची गोष्ट आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून मला ती गोष्ट सांगायची होती. पुढचं कसं असतं ते स्ट्रक्चर? आणि मग आपला परत तिथे रोल कॉल होतो, आपली काउंटिंग वगैरे होते. आपण त्यात ग्राउंडवर जाऊन खेळायचं वगैरे आपल्या मनावर. आणि त्याच वेळी तिथे स्नॅक्स येतो. मेस कॅप्टन ठरवला जातो प्रत्येक हाऊसचा. मग तो मेस कॅप्टन येणार, आपल्याला स्नॅक्स वाटून जाईल. स्नॅक मध्ये काय काय असतं? स्नॅक्स मध्ये वेगवेगळ्या टाईपचे बिस्किट्स, ऋतूनुसार टरबूज वगैरे, द्राक्षे वगैरे. अच्छा, हे स्नॅक मध्ये झालं. त्याच्यानंतर संध्याकाळचं जेवणाचं कसं असतं? मग आपण खेळून स्कूलवर जाऊ शकतो किंवा आपण आपल्या हाऊसवर जाऊन आपण आवरून वगैरे परत स्कूलवर येऊ शकतो. 6 ते 8 वाजेपर्यंत स्टडी असते. आणि मग स्टडी झाली का मेसवर जायचं. मेसवरून आपण जेवण वगैरे. मेस म्हणजे ती शाळेचंच हॉस्टेल आहे, त्या हॉस्टेलवरती तिथं बनवलं जातं. गव्हर्नमेंटचं असं प्रायव्हेट मेस वगैरे नाहीये, ती शाळेतर्फेच किंवा मग त्या विद्यालयातर्फेच येते. त्याला मेस म्हणतोय आम्ही. ओके. त्याला एक तर थोडा मेनू सांग, काय काय असतं जेवणामध्ये? ते
आपल्या आवडीनुसार प्रत्येक महिन्याला एक मीटिंग होते, मेस मीटिंग म्हणतात तिला. ओके. आपल्या विद्यार्थ्यांना जे पाहिजे ते त्यांनी सरांना सांगायचं. जे ज्याच्या आवडीचं प्रमाण जास्त असेल ते ठरवलं जाईल आणि प्रत्येक वारला नाश्त्याला, जेवणाला, डिनरला वगैरे ठरवलं जाईल आणि मग त्यानुसार जेवण दिलं जाईल. म्हणजे जेवढे पर्सेंटेज, समजा एखाद्याला म्हटलं वांग्याची भाजी 70% मुलांना आवडते तर वांग्याची भाजी सिलेक्टेड. हो. म्हणजे ही महत्वाची गोष्ट. म्हणजे किती प्री प्लॅनिंग, याला आपण स्मॉल प्लॅनिंग म्हणतो. मुलं सांभाळायची सुद्धा एक टॅक्ट असते, मुलं कॅरी करण्याची ही टॅक्ट असते आणि ते झालं पाहिजे. माझा पुढचा प्रश्न तुला असा आहे, आता ज्यावेळेस तुझा रिझल्ट लागला 100 आउट ऑफ, तुला किती मार्क होते? मला 100 आउट ऑफ 90 मार्क्स होते. 90 मार्क्स होते. मग असं मेरिट वगैरे लागलं होतं का? हो. मेरिट राहतं ना? हो. ओके. मेरिट नुसार या गोष्टी असतात. आता ओव्हरऑल तू एका दिवसातून किती तास अभ्यास करायचा? मी 4 ते 5 माझा तास अभ्यास होऊन जायचा. 4 ते 5 तास फक्त नवोदयाचा द्यायचा का तू? 4 ते 5 तास नवोदयाला? हो. म्हणजे जर एखाद्या नवीन विद्यार्थ्याला जर सिलेक्ट व्हायचं असेल, सिलेक्शन घ्यायचं असेल नवोदयाच्या विद्यालयामध्ये, तर 4 ते 5 तास अभ्यास करणं गरजेचं असतं. आता ते 4 ते 5 तास केलं पाहिजे असं पण काही नाही. तुमच्या मानसिकतेनुसार आता सध्या समर वेकेशन चालू आहे, 2-2, 3-3 तास त्याचा स्टडी केला पाहिजे. जर तुमची रिक्वेस्ट असेल की सर स्पेशल युट्यूब वरती नवोदयचे क्लासेस चालू करा ऑनलाईन, तर आय विल स्टार्ट ऑनलाईन नवोदय एक्झाम. शेड्यूल असेल ते काय असेल व्हॉट एव्हर ते चालू करण्याचा मी प्रयत्न करेन. पण कमेंट पाहिजे तशी. जर ती एखाद्याने कमेंट केली तर आय विल डेफिनेटली स्टार्ट क्लासेस, ऑनलाईन क्लासेस ओके ऑफ नवोदया. हे झालं सगळं. आता तुझ्या शाळेचं शेड्यूल असेल, हॉस्टेलचं असेल, बरोबर आहे. आता तू 8वी पर्यंत तिथं शिकशील का 12वी पर्यंत? 12वी पर्यंत. 12वी पर्यंत तुझं सगळं शिक्षण तिथं फ्री होईल. हो. म्हणजे तू एकदम चांगला विद्यार्थी त्या ठिकाणी करशील. कारण की तिथं शिक्षण प्रणाली मी ऐकून आहे, मी स्वतः डोळ्याने बघितली नाही, मी आपणवरती विश्वास ठेवत नाही, पण चांगली शिक्षण प्रणाली आहे. सीबीएसई पॅटर्न आहे तिथं. बऱ्यापैकी एमपीएससी यूपीएससी क्रॅक करणारे विद्यार्थी बऱ्यापैकी असे नवोदय विद्यालयामधलेच असतात. ही महत्वाची गोष्ट आहे. आता हा सिद्धार्थ जो धनबळे आपल्यापाशी जो बसलाय तो उत्तम वक्तृत्व सुद्धा करतो. 14 एप्रिलचं 2-3 वर्षापूर्वी त्याचं भाषण ऐकलं होतं. तो 2-3 काहीतरी आपल्याला वाक्य चांगले म्हणून दाखवेल. तुझं पाठ येते भाषण ज्यावेळेस तू 14 एप्रिलला केलं होतं? एवढं पाठ तर नाही, पण त्याचं फर्स्ट डायलॉग म्हणून दाखव बरं. दीनदलितांच्या उद्धारा केले जीवाचे रान, दीनदलितांच्या उद्धारा केले जीवाचे रान, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार ते लिहिले भारतीय संविधान, केला 14 तळ्याचा सत्याग्रह मनुस्मृतीचे केले दहन, केला 14 तळ्याचा सत्याग्रह मनुस्मृतीचे केले दहन, अशा या महामानवाला करतो मी नमन, करतो मी नमन, करतो मी नमन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती 1-2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्याच्यामध्ये त्यांनी भाषण केलं होतं. ते तुम्हाला खाली मी दाखवेल, पण ते बघा. दीनदलितांच्या उद्धारा केले जीवाचे रान, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार ते लिहिले भारतीय संविधान, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार ते लिहिले भारतीय संविधान, केला 14 तळ्याचा सत्याग्रह मनुस्मृतीचे केले दहन, केला 14 तळ्याचा सत्याग्रह मनुस्मृतीचे केले दहन, अशा या महामानवाला करतो मी नमन, करतो मी नमन, करतो मी नमन. जबरदस्त असं भाषण होतं. म्हणजे सगळ्या कलागुणांनी संपन्न असलेला हा सिद्धार्थ धनबळे. त्याचं एक स्वप्न होतं शॉर्ट फिल्म मध्ये काम करायचं. आमचं स्ट्रॅटेजी पण ठरली होती, त्याला एक रोल पण दिला होता. पण कालांतरानं माझ्या मते ते करोनाच्या पिरियडमध्ये ना आम्ही मागे त्या गोष्टी पडल्या. नंतर त्याची माझी पण गाठ झाली नाही. त्याचे वडील त्याविषयी त्याने तो मागचा आपला विद्यार्थी व्हिडिओ बघितला, त्याच्या वडिलांनी आपला व्हिडिओ बघितला आणि त्याच्यानंतर त्यांचं माझं बोलणं झालं की आपला विद्यार्थी पण म्हणजे सिद्धार्थ तो सिलेक्ट झालेला आहे. हे मला माहिती नव्हतं. त्यांचं त्याच्या वडिलांचं माझं ज्यावेळेस बोलणं झालं त्यावेळेस ते मला समजलं. माझा आता समाप्तीकडे येऊया आपण व्हिडिओच्या. आजकालचे जे नवीन तरुण आहे म्हणजे तुझ्या वयातले विद्यार्थी आहे, त्यांना जर नवोदय द्यायचं असेल, नवोदयची एक्झाम द्यायची असेल, स्कॉलरशिप मंथन या एक्झाम द्यायची असेल, तू त्या विद्यार्थ्यांना काय सल्ला देशील? मी त्या विद्यार्थ्यांना सल्ला देईल की जर तुम्ही अभ्यास केला तरच तुम्ही लाईफमध्ये सक्सेस व्हाल. जर तुम्ही अभ्यास नाही केला तर तुमचं काही खरं नाही होणार. कारण जर तुम्ही अभ्यास नाही केला तर
त्या नवोदयचं तुम्हाला शक्यतो काहीच नाही येणार, कारण माझ्या मॅमने खूप मेहनत केली होती, मला शिकवलं वगैरे. माझ्या बॅचचे भरपूर जण होते, 14 ते 15, पण ते काय लागू शकले नाही, कारण की त्यांचं एवढं मन नव्हतं लागत. जर तुम्ही असंच केलं तर तुमच्या हाती नवोदय नाही येणार. तुमचं मन पाहिजे. एक संदेश दिला त्यांनी, तुमचं मन पाहिजे. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. तो आत्मविश्वास पाहिजे. तो शिक्षक तसा पाहिजे शिकवणारा. तर शिक्षकच वेगळा असेल तर मुलं पण वेगळे होतील, पण कशी वेगळे होतील हे मी नाही सांगू शकत. आय कांट एक्सप्रेस इन वर्ड्स. ओके, माझा पुढचा प्रश्न तुला असा आहे, ह्या सगळ्या तयारीमध्ये तू यशस्वी झाला, तू नवोदयच्या विद्यालयामध्ये आता जाऊन शिकतोय, गेले 2 वर्ष झाले, या सगळ्या गोष्टी आहे. या सगळ्या गोष्टीचं यशस्वी होण्यामागचं कारण असेल, याचं नेमकं श्रेय तू कोणाला देणार? मी याचं श्रेय माझ्या वर्ग शिक्षिका श्रीमती रोगले मॅडम यांना देणार. ओके, आणि घरच्यांनी मदत नव्हती केली तुला? हो, केली होती. मग त्याचं श्रेय घरच्यांना नकोय का? हो. घरच्याला मलाच नसता घातला, तू पेपर देऊ शकला असता का? त्यांना बी जातं, पण जास्त करून श्रेय माझ्या वर्ग शिक्षक. ती महत्वाची गोष्ट त्यांनी शिकवलंय, कारण की विद्यार्थ्यांचा एखादा विद्यार्थी यशस्वी होण्यामागे जेवढा शिक्षकांचा हातभार असतो, तेवढाच हातभार हा पालकांचा सुद्धा असतो. कारण की पार A to Z मध्ये जेवढ्या काही वस्तू असतात, पैसे असतील, त्यांनी ते पुरवलेले असतात, आणि आपल्या विद्यार्थ्यांनी नेहमी तो पुढे जावा ही त्यांची मनोकामना असते. माझा शेवटचा प्रश्न तुला असा आहे, तुझे भविष्यामध्ये ध्येय काय आहे? माझं भविष्यामध्ये ध्येय की मी एक IAS ऑफिसर हो. वा. डू यू नो व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ IAS? इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस. गुड. इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, जी कलेक्टरची सगळ्यात मोठी पोस्ट आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट असतात. अशी IAS एक्झाम त्याला द्यायची आहे, आणि तू देणार, आणि तो पास पण होणार, एवढ्या गॅरंटीड मी सांगतो. कारण की त्याचा अजून पण तो केलेला त्याची ती ऍक्टिंग माझ्या मनामध्ये अशी भावली होती, त्याच्यामुळे मी त्याला सिलेक्ट केला होता. जबरदस्त नॉलेज असलेला हा विद्यार्थी. आज आपण याच्याशी मनसोक्त अशा गप्पा मारल्यात. ओके, आणि इथून पुढे तू तुझ्या जीवनात भरपूर एक्झाम देऊत, MPSC असेल, UPSC असेल, IAS असेल, IPS असेल, व्हॉट एव्हर यू वॉन्ट, सगळ्या प्रकारचे एक्झाम्स तू देऊत, त्याच्यामध्ये तू सिलेक्ट हो अशी मी मनोकामना करतो. आणि तू धन्यवाद तुझे मनापासून, का तू मला तुझा एवढा अर्धा तास दिला तुझ्या आयुष्यातला. तो आता लेटेस्ट घरी आलेला आहे सुट्ट्यांमध्ये, आणि आता पण पुढच्या एक्झामची तयारी तू करो. उन्हातानात तू खेळू नको, अभ्यास कर. चला, आजच्या व्हिडिओला इथेच एंड करूयात. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, पडत राहा, पडले तर उठत राहा. काळजी घ्या, सुरक्षित राहा. धन्यवाद. धन्यवाद.